सुरमई झिंगा फ्रॉन्स आपले 6 पीस 200 रुपये. 6 पीस 200 रुपये. बॉयलर चिकन 150 रुपये. 150 रुपये. गावठी चिकन 250. चिकन मलाई टिक्का, चिकन हाफ तंदूरी, चिकन कबाब, चिकन लॉलीपॉप. हे पाया सूप आहे, मटन कलेजी आहे, हे पण मेंढ्याचे अच्छा आहे, चिकन कलेजी आहे, चिकन खिमा आहे, सुकं चिकन आहे, आगरी ग्रीन चिकन. एक्स्ट्रा लार्ज बर्गर आहे 200 रुपये. ओके. पिझ्झा बर्गर आहे तो पण 200 रुपये. पनीर सुकली बॉब ते पण 200 रुपये. कोळंबी मसाला, चिकन सुका, पहाड़ी है, पहाड़ी, ये अफगानी, ये मलाई, ये चिकन तंदूरी, ये लॉलीपॉप, वो चिकन रोल पण मिळणार आहे बघा मित्र. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी भिवंडीमध्ये इथे ना मित्रांनो भव्य असा आगरी महोत्सव भरलेला आहे. तर इथे कोणकोणते स्टॉल पाहायला मिळणार आहे, आगरी महोत्सव कशा प्रकारे असणार आहे, संपूर्ण माहिती ना व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ येणं शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो हे महोत्सव भरला आहे भिवंडीमध्ये सुनावळे ग्रामपंचायत क्रीडांगण येथे. तर मित्रांनो या महोत्सवाची शेवट तारीख आहे ना 27 जानेवारी 2025 आहे. तर चला मग टाईम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा किती सुंदर गेट सजवलं आहे आणि वरती बघा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ना प्रतिमा पण ठेवलेली आहे, किती भारी दिसत आहे. तर चला मित्रांनो आता आतमध्ये जाऊया आणि बघूया कोणकोणते स्टॉल पाहायला मिळणार आहे आणि कशा प्रकारे महोत्सव असणार आहे. बघा इथे लिहिलं पण आहे प्रवेश. आपण इथून एंट्री करूया. खूप भारी सजवलं आहे, दिसतं खूप भारी दिसत आहे. आणि बघा इथे स्टार्टिंगला गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे, म्हणजे एंट्री करताच तुम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. आणि तेवढं बघा किती सुंदर सजवलं आहे. तर मित्रांनो बघा इथे ना एंट्रीला बघा किती सुंदर आहे. आई एकविरा देवीचं आहे ना मंदिर बनवलं, आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर बेरगाव. आणि जर तुम्हाला वरती पण देवीचे दर्शन घ्यायचं तिकडे पण आहे ना मंदिर बनवलेलं आहे. हे बघा इथे समोर पण आहे, खूप भारी बनवलंय, बघू शकता. आणि वरती देवीचं मंदिर पण आहे. जर तुम्हाला दर्शन वगैरे घ्यायचं असेल तुम्ही इथून जाऊ शकता. बघा इथे सीड्या पण बनवलेल्या आहे वरती जाण्यासाठी. तर मित्र बघा इथे ना तुम्हाला हार फुलं वगैरे पण मिळणार आहे. जर तुम्हाला देवीला हार वगैरे किंवा फुलं वगैरे अर्पण करायचं असेल तुम्ही करू शकता. आणि बघा इथे आहे ना आय थिंक फाउंटन आहे, सध्या बंद आहे मला वाटतं. अच्छा नाही तलाव आहे, हे बघा इथे तलाव बनवलेला आहे, कृत्रिम आहे. आणि बघा या साईडला ना बैलगाडी पण आहे. जर तुम्हाला सेल्फी वगैरे काढायचं असेल तुम्ही काढू शकता. हे खूप सुंदर आहे, डेकोरेशन बनवलेलं आहे. इथं गावाचं घर बनवलेलं आहे आगरी लोकांचं, आगरी वाडा आहे. हे बघा अंगण वगैरे, तेव्हा मडकी वगैरे बघा. मला ना आतमधून दाखवतो कशा प्रकारे असणार आहे. आणि बघा इथे पूजा पण मांडलेली आहे आणि तुळस वृंदावन बघू शकता. आणि त्या साईडला पण तुम्हाला दाखवतो बघा गोठा वगैरे पण आहे या साईड. बैल ठेवली आहे त्याच्यामध्ये, खूप भारी दिसत आहे. आणि बघा इथे सगळी भांडी वगैरे पण ठेवली आहे. हे टोपली वगैरे बघू शकता किती भारी, पूर्ण बांबूपासून बनलेली आहे. आणि बघा तुळस वृंदावन पण, आणि इथे बघा पूजा मांडलेली आहे. आणि घर वगैरे बघू शकता. आणि या साईडला बघा जातं वगैरे ठेवलंय, उखळी वगैरे, मुसळ. आणि याची एक आहे अच्छा कपाट. ओके. तर मित्र पैसे दागिने वगैरे ठेवण्यासाठी कपाट बोलतात त्याला. आणि ते काय काय भात मोजले. अच्छा
तर भात मोजण्यासाठी येते परी. अच्छा, भात मोजायची परी. तर मित्रांनो भात मोजायची परी आहे. अच्छा, तर मित्र बघा ते वरती आहे ना लेवलमध्ये करून तुम्ही भात वगैरे मोजू शकता त्याच्यामध्ये. खूप सुंदर आहे आणि उकळी वगैरे बघू शकता तुम्ही. आणखी पण आहे बघा, आणखी पण तिकडे झोपडी बनवली आहे आणि या साईडला पण बैलगाडी ठेवली आहे बघा, पाहू शकता. आणि बघा त्याच्यावरती ना छप्पर वगैरे पण आहे आय थिंक. आणि बघा ही झोपडी अशा प्रकारे. घरांवरती ना पेंटिंग पण खूप भारी भारी गेले. हे बघा हे गवताच्या पासून घर बनवलं आणि ते बघा ते कौलाचं घर बनवलेलं. तर बघा तुम्हाला इथं दाखवले ना झोपडी वगैरे कशा प्रकारे असतात. इथे पण आहे बघा, इथे ना पुन्हा प्लास्टिकपासून बनलेलं आहे किंवा लाकडापासून बांबूपासून बनलेलं तुम्हाला वस्तू पाहायला मिळणार आहे. आणि समोर बघा बैलांचा जोडा पण ठेवला, किती सुंदर दिसतंय. बघू शकतो किती मोठे मोठे. आणि या साईडला बघा मिरची वगैरे किंवा भाजी वगैरे लावले सगळं. आणि बघा इथं बावडी पण बनवली आहे. बघा ही बावडी बनवली आहे. सारण म्हणजे पूर्ण आहे ना शेती कशा प्रकारे केली जाते ना पूर्ण दाखवलेलं आहे. म्हणजे बघा इथं हे बावडीमधनं पाणी येईल सारणमधनं आणि इथं झाडांनाच पण जाईल. मिरची वगैरे लावले, वांगी वगैरे, टोमॅटो वगैरे, मेथी वगैरे, आणखी पण भाज्या लावल्या तिकडं. आणि बघा या साईडला ना कोळींबाईचे ना मूर्ती बनवलेली आहे. सुंदर बनवलेली मूर्ती. आणि मित्र बघा समोर आहे ना ईट भट्टी पण बनवलेली आहे. पाहू शकता ते पण दाखव कशा प्रकारे असणार आहे. हे बघा हे ना कच्ची वीट आहे. आणि बघा इथून सगळे आहे ना स्टॉल चालू होतात ते लाईनीनी. तर हे ना सगळे स्टॉल्स आहे ना आपण कव्हर करू एक एक करून. आणि बघा सुपली वगैरे पाहिजे ना ती तुम्हाला मिळणार आहे. ही टोपली बघूया का बरी दिसते. तर मित्रांनो इथे दाखवलं तुम्हाला टोपल्या वगैरे. आणखी आतले स्टॉल्स पण आहे ते पण कव्हर करूया. इथे बघा इथे सगळे आपल्या इमिटेशन ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार आहे, बेंगल्स वगैरे. इसका प्राइस क्या रहेगा? इसका प्राइस है 150. 150 और ये ऊपर 120. आणि बघा ग्रीन कलर मध्ये पण किती भारी दिसते. और इसका प्राइस क्या रहेगा? इसका भी 150 है. 150. अच्छा हे 120. जरा वेगवेगळी प्राइस आहे आणि खूप सुंदर सुंदर बेंगल्स ना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एअरिंग्स वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. और एअरिंग्स का प्राइस? अच्छा लिहिलेलं प्राइस. ओके तर मित्र प्राइस वगैरे लिहिली बघा 30-30 रुपयाला आहे. आणि बघा 50 रुपये, 70 रुपये, 100 रुपये अशी वेगवेगळी प्राइस आहे. तर मित्र बघा या ताईंकडे मिळणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही यांच्याकडून खरेदी करू शकता. चला मित्र आणखी पण स्टॉल्स आहे ते पण कव्हर करूया. आणि बघा इथे आपल्याला सुकी मच्छी वगैरे पाहायला मिळणार आहे, बोंबील वगैरे, कर्दी, जवळा वगैरे. आणि बघू शकता किती मोठा महोत्सव भरलेला आहे. तर इथे ना कर्दी जवळची किंमत विचारूया काय असणार आहे. हे बघा इथे बोंबील वगैरे पाहिजे. ताई बोंबलाची किंमत काय असणार आहे? पाव किलोचं पॅकेट आहे 200 रुपये. तर मित्र पाव किलोचं पॅकेट आहे 200 रुपयाला आहे. आणि हे कोणते? ओके मोवरे बोंबील. तर मित्र मोवरे बोंबील आहे 1000 रुपये किलो आहे. हे किती अर्धा किलोचं पॅकेट आहे? अर्धा किलोचा. आणि जवळा कसा असणार आहे? 400 रुपये. हे अर्धा किलोचं आहे. तर मित्र अर्धा किलोचं 200 रुपयाचा पॅकेट आहे. आणि कर्दी पण बघा 400 रुपये किलो आहे, अर्धा किलो. अच्छा हे पण अर्धा किलो आहे. तर मित्र 400 रुपये किलो आहे. ढोमी कशी? 300 रुपये किलो. आणि बघा बांगडा पण मिळणार आहे आणि मोठे मोठे साईजमध्ये आहे बांगडे. आणि हे कसे असणार आहे बांगडे? 400 रुपये किलो. अर्धा किलो आहे. 1400 रुपये किलो. 700 रुपयाचा अर्धा किलो. साफ केलेले बोंबील. अच्छा साफ केलेले बोंबील. तर मित्र बघा साफ केलेले बोंबील पण आहे. म्हणजे बघा हे तुम्हाला घरी ना साफ करावे लागतील. 1400 रुपये किलो. हे 1400 रुपये डायरेक्ट तुम्हाला साफ केलेले बोंबील इथे मिळणार आहे. 1400 रुपये किलो असणार आहे. वाकटी वगैरे. आणि ही काय सुरमई आहे का? वाम आहे का? पिवळी वाम. वाकटी कशी? 500 रुपये किलो. तर मित्र वाकटी 500 रुपये किलो आहे. आणि हे 1600 रुपये. वाम आहे ना? पिवळी वाम आहे ना?
तर मित्रांनो पिवळी बाम मिळणार आहे 1600 रुपये किलो आहे. पूर्ण सुकी आहे. तर तुम्हाला पाहिजे बघा ताईंकडे मिळणार आहे, तर तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. चालेल. तर मित्र बघा या साईडला आम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये पान वगैरे पाहायला मिळणार आहे. इथं बनवणं चालू जातं तो मी फ्रेश बनवतात त्या. सुंदर सजवलं आहे. आणि बघा कोणकोणते पाणी ते मिळणार संपूर्ण लिहिलेलं आहे बघा. कलकत्ता पान, चॉकलेट पान वगैरे, मगाई पान वगैरे, बनारस पान वगैरे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आणि या साईडला काय मिळणार आहे दादा आपल्याकडे काय मिळणार आहे? गोबर गोमूत्रापासून गाईच्या. अच्छा गोबर आणि गोमूत्रापासून बनलेले वस्तू. ओके. तर मित्र बघा गांडूळ खत. तर मित्र गांडूळ खत आहे. किती किलो आहे? 1 किलोचं पॅकेट आहे. आणखी काय काय आपल्याकडे? 1 किलोचं पॅकेट आहे. हा 5 किलोचा आहे. अच्छा 5 किलोचा 150 रुपयाचा. अच्छा. तर मित्र अगरबत्ती पण आहे. गाईच्या शेणापासून बनलेली आहे. मित्र गाईच्या शेणापासून बनलेली आहे आणि गोमूत्रापासून बनलेली आहे. आणि हे काय? हे काय? शेणी. अच्छा धूपसाठी हो. आणि हे सगळे धूप आहे. आता मित्र हे फक्त धूप आहे. आणि हे कायचे बनलेले? मातीचे काय जे शेणापासून? तर मित्र 4 कलर. तर मित्र 4 कलरचे शेणापासून बनलेले आहे. याच्यामधून आपल्याला घरामध्ये एक धूप पण तयार होते प्लस दिवा पण जळला जातो. अच्छा दोन्ही. अच्छा दोन्ही काम होतील ते. आणि हे काय? हे ऑर्गॅनिक आपली जे उडीद बोलतो ना आपण पापड जे बनवतो ते ऑर्गॅनिक उडदाचे ते मिरगुंडी. अच्छा मिरगुंडी ते पाव आहे 120 रुपये पाव. अच्छा 120 रुपये पाव. जरा प्राईस पण लिहिली 120 रुपये पाव किलो मिळणार आहे बघा. पुणे नाही. अच्छा फिनाईल वगैरे तूप. ओके गाईचं तूप आहे. ओके ओरिजिनल. ओके 100% ओरिजिनल. आणि बघा हां 1 किलोचा 2000 रुपये. ओके. तर मित्र बघा हे अमृतधार आहे. आणि बघा ॲलोवेरा जेल पण आहे इथं. आणि फेसवॉश वगैरे पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे. अच्छा भीमसेन कापूर पण मिळणार आहे. तर मित्र बघा दादाचं आहे ना स्टॉलचं नाव आहे श्रीराम दृष्टी गौशाला. इथं तुम्हाला गाईच्या शेणापासून किंवा गोमूत्रापासून ना तुम्हाला इथे वस्तू बनलेले पाहायला मिळणार आहे. काय बोलता? गोशालेमध्ये ज्या कसायांकडनं गाई वाचवल्या जातात हां ते सर्व इथं गोशालेमध्ये. अच्छा गौशालेमध्ये. सोनोग्राफी एक्सरे. अच्छा. तर मित्र बघा गायींची ना सर्व काळजी घेतली जाते. म्हणजे काही त्यांना आजार वगैरे असला किंवा इजा वगैरे झाली असेल त्याचा उपचार वगैरे सर्व काही करतात. कुठे आपली गौशाला कुठे? वाडा धापडी. अच्छा ओके. आणि मित्र बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. हा तुमचाच कॉन्टॅक्ट नंबर आहे? ओके. तर मित्र बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. देणगी वगैरे द्यायची असेल किंवा काही प्रोडक्ट खरेदी पण करायचं असेल ना तुम्ही खरेदी करू शकता. ओके थँक्यू. आणि बघा इथे ना कंदी पेढा पाहायला मिळणार आहे. या साईडला कंदी पेढा आहे. दादा प्राइस काय असणार आहे पेढ्याची? 150 रुपये पाव किलो. आणि हे कोणतं आहे? हे कोणतं आहे? कलाकंद. ओके. चला आणखी पण स्टॉल्स आहे ते पण कव्हर करूया. आणि इथे बघा तुम्हाला आयुर्वेदिक हेअर ऑइल्स वगैरे पाहिजे ना ते मिळणार आहे. आणि दादाकडे आपल्याकडे बॅग वगैरे पाहायला मिळणार आहे. कसे दादा? नमस्कार. 500ला 2. तर मित्र बघा दादा सांगतात ते 500ला 2 बॅग मिळणार आहे. कोणती पण बॅग घ्या 500ला 2 मिळणार आहे. आणि पाहू शकता ते सुंदर सुंदर बॅग्स आहे ना दादाकडे पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे लावलेलं पण आहे हे बघा. आणखी वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला बॅग्स वगैरे पाहिजे ते तुम्हाला पाहिजे. तर मित्रांनो जेवढे सबस्क्रायबर आहे ना त्यांच्यासाठी 500ला 2 बॅग मिळणार आहेत. म्हणजे ऑफर आहे आपल्या सबस्क्रायबरांसाठी. बघा इथे ना आपला इमिटेशन ज्वेलरी वगैरे किंवा बघा कंबरपट्टा वगैरे पाहायला मिळणार आहे. झूम कर करके दिखाओ सबको. हे बघा तुम्हाला दाखवतो सगळे. हे बघा 100 रुपये हायेस्ट प्राईस आहे ना 350 रुपये. हे बघा हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तुम्हाला. हे बघा हे पण हे बघा आणखी हे पण
पाहू शकता खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र तुम्हाला पाहायला मिळणार आणि हे कंबरपट्टे पण पाहू शकता बघा. सांस्कृतिक कार्यक्रम आलेले चला इथे दाखवलं ना आणखी पुढचे स्टॉल्स पण आहे ते पण कव्हर करूया. ओके थँक्यू. आणि बघा इथे ना आपल्याला सँडल्स वगैरे पाहायला मिळणार आहे तर त्यांची पण किंमत विचारूया काय असणार आहे. हे बघा मोजडी वगैरे सँडल्स वगैरे. दादा प्राइस काय असणार आहे? 200 रुपये. तर मित्रांनो काही घ्या बघा 200 रुपयाला मिळणार आहे आणि मोजडी वगैरे पाहू शकता बघा सुंदर सुंदर आहे. आणि बघा या साईडला पुढे ना आपला पापड वगैरे पाहायला मिळणार आहे आणि पूर्ण बघा सर्कलमध्ये आहे ना पूर्ण महोत्सव आहे आणि तिकडे स्टेज वगैरे पण म्हणजे प्रोग्राम वगैरे पण होतात आणि समोरच्या साईडला सगळे फूड स्टॉल्स आहे. आणि इथे ना पापड वगैरे त्यांची किंमत विचारूया. पापडाची किंमत काय असणार आहे? 100ला 3 कोणते पण. ओके तर मित्र पापड आहे ना 100ला 3 मिळणार आहे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बघा. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही टेस्ट पण करू शकता. फ्राय केलेली आहे. ओके थँक्यू. आणि बघा या साईडला ना स्टेशनरीचे प्रोडक्ट मिळणार आहे 10 रुपये 20 रुपये 30 रुपये 40 रुपये आणि बघा हायेस्ट प्राईज आहे ना 50 रुपये. तुम्हाला दाखवतो पण लहान मुलांना आवडतील ना अशा स्टेशनरीचे प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि या साईडला किचन वगैरे 100 रुपये 100 रुपयाला किचन सगळे इथं प्राईस लिहिलेली पण आहे. आणि या साईडला ट्विस्टर वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला बघा भातुकलीची ना भांडी पाहायला मिळणार आहे. एका छताखाली भातुकलीचा खेळ मांडलाय पाहायला या खरेदी करा आणि मिळवा. 5 रुपये 10 रुपये 20 रुपये 30 रुपयाची वेगवेगळी प्राईस असणार आहे. आणि बघा टोपांचे सेट पण पाहू शकता बघा सुंदर दिसतात आहे. 5 रुपयाच्या लॉट कबोर्ड वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. पोलपोट लाटणं वगैरे छोटे छोटे चमचे वाट्या आणि बरंच काही. आणि बघा 30 रुपयाच्या ते क्लिप्स वगैरे हेअरिंग्स वगैरे पाहिजे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आमच्या वस्तू लहानपासून थोरांना आवडणार आणि या साईडला बघा इमिटेशन ज्वेलरी बँगल्स वगैरे पाहू शकता सुंदर सुंदर आहे. दादा प्राइस काय असणार आहे याची? 100 रुपीज कोई भी. ओके तर मित्र बघा हे कोणते पण बँगल्स घेणार तुम्ही 100 रुपयाला मिळणार आहे. या भावाचा स्टॉल आहे काही घ्या बघा 100 रुपयाला. अरे नेकलेस 100 रुपया. ओके तर मित्र नेकलेस पण आहे सगळे 100 रुपयाला पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे पण आपल्याला किचन वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि बघा एक की होल्डर इसका प्राइस काय रे 100 रुपया. तर मित्र बघा एक की होल्डर आहे ना सगळे 100 रुपयाला. अरे बा आई एकवीरा श्रीराम राम मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आहे की होल्डर. इथे पण सेमच आहे. आणि इथे बघा आपल्याला ना साडी कवर किंवा शर्ट कवर वगैरे किंवा डायनिंग टेबलवरती आथरण्यासाठी आहे ना मॅट वगैरे पाहिजे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे अशा प्रकारचे कवर वगैरे असतात. बाई इसका प्राइस क्या रहेगा? 150 का. 150 का 3 है ना? 3 पीस. 150 का 3 पीस है. और ये वो भी 150. ये कितना पीस है? 4 है 3 है. तर मित्र हा पण आहे ना हे पण आहे ना 150 ला असणार आहे 3 पीस आहे. आणि बघा सॉक्स कवर वगैरे पाहिजे किंवा साडी कवर वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके थँक्यू. आणि बघा या साईडला आपल्याला स्वीट वगैरे पाहायला मिळणार आहे. तर मित्र पेठा वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा ख्वाजा वगैरे पाहिजे सूतरफेनी वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा कंदी पेढे वगैरे पाहिजे मिळणार आहे किंवा आंबावडी वगैरे. आणि बघा समोर लिहिले पण आहे कोणकोणते ना स्वीट्स तुम्हाला इथे मिळणार आहे. सर्व काही लिहिले गुलाबजामुन वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके थँक्यू. मित्र बघा या स्टॉलला आपला मुखवास वगैरे पाहायला मिळणार पान वगैरे पाहायला मिळणार तर त्यांची किंमत वगैरे विचारू. तर भाई प्राइस क्या रहेगा इसका सबका? इसका 100 रुपये 100 ग्राम है 200 का पाव किलो है. ओके पान का क्या प्राइस रहेगा? सब सेम प्राइस है कोई भी ले. अच्छा कोई भी सबका एक ही प्राइस है. पान आएगा कलकत्ता आएगा बनारस आएगा मधई पान आएगा. ओके और ये क्या है? ये आंवला कैंडी आएगा मीठा आंवला. अच्छा मीठा आंवला. ये जीरा मसाला आंवला आएगा. हाँ ये हनी आंवला आएगा विदाउट शुगर का रहता है नेचुरल रहता है. ओके डायबिटीज के पेशेंट बिना टेस्ट के लेके जाते हैं इसको. अच्छा डायबिटीज के पेशेंट के लिए विदाउट टेस्ट के लेके जाते हैं इसको. ओके जीरा गोली आएगा हिंग गोली है अनारदाना कोकम गोली आएगा. ये डाइजेशन एसिडिटी के लिए आता है पेट सफा हाजमे के लिए आता है. ओके ये सब माउथ फ्रेशनर आएगा खाना खाने के बाद. अच्छा माउथ फ्रेशनर. ओके माउथ फ्रेशनर है खाना खाने के बाद खाने को माउथ को पूरा फ्रेश रखता है. 1 से 1.5 साल को खराब भी नहीं होता सर. ओके तो मित्र 1 ते 1.5 वर्ष तुम्ही ठेवू शकता खराब होणार नाही. स्टोरेज है सर. अच्छा स्टोरेज कर सकते हैं फ्रिज में रख दिया ना तो हाँ. डबल टेस्ट आ जाएगा पान का फ्लेवर. ओके जितना ठंडा होगा उतना टेस्ट उसका बढ़ता है. ओके तर मित्र पानला ना तुम्ही फ्रीज मध्ये ठेवला जेवढा थंड होईल ना तेवढा त्याचा टेस्ट वाढणार आहे. ओके और ये क्या है?
ये कैरी का आएगा, आम का आएगा। अच्छा, कैरी आम का, ये तीखट कैरी आएगा। अच्छा, तीखट कैरी। यम्मी फ्रूट गोली आएगा। अच्छा, आएगा, इमली आएगा, चिंचेची गोली। ओके। तर मित्र बघा, दादानी प्राइस वगैरे पण सांगितलं, जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याकडे येऊन खरेदी करू शकता। आणि बघा जयपूरचा आहे, जयपूरचा मुखवास वगैरे, पान वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार किंवा आवळा गोळी वगैरे। हे बघा इथे बॅनरवरती पण लिहिलं बघा, खाली लिहिलं जयपुरी मुखवास आणि काय काय मिळणार ते सर्व काही त्यांच्या बॅनरवरती मेन्शन केलेलं आहे। आणि यात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, जर तुम्हाला पाहिजे तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करू शकता। ओके, थँक्यू। आणि बघा या साईडला आपल्याला टॉईज वगैरे पाहायला मिळणार आहे, खूप सुंदर सुंदर टॉईज, म्हणजे डॉक्टर सेट वगैरे किंवा बघा इलेक्ट्रिशियनचे सेट वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला मिळणार आहे, कारपेंटरचं सेट वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे, कार्स वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे। आणि बघा या साईडला पण आपल्याला कानातले वगैरे हेअरिंग्स वगैरे किंवा बँगल्स वगैरे पाहायला मिळणार आहे। आणि हेअरिंग्स बघू शकता बघा, सुंदर आहे। इसका प्राइस क्या है झुमके? 100 रुपया। तर झुमके आहे बघा 100 रुपयाला। आणि क्लिप्स वगैरे पण पाहू शकता। अरे क्लिप का प्राइस क्या रहेगा? 20-20 रुपये का है, अलग अलग। अच्छा, 20-20 रुपया, 20-20 रुपयाला। आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे ना क्लिप्स वगैरे पाहायला मिळणार, सगळ्यांची प्राइस ना वेगवेगळी आहे। ओके, थँक्यू। आणि बघा इथे ना आपल्याला बँगल्स वगैरे पाहायला मिळणार आहे, पुन्हा सेट वगैरे पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे। साइडला बघा आपल्याला ना मंचुरियन मसाले वगैरे पाहायला मिळणार आहे। मेरे पास मंचूरियन मतलब ऑल वेज के लिए मसाला है, चिकन के लिए, फिश के लिए। ओके, ये जो है हमारा ये पैकेट ये मंचूरियन का। ओके, इसमें मंचूरियन, सोया चिली, पनीर चिली, प्री मिक्स मसाले, इसमें नमक मसाला आपको कुछ नहीं, सिर्फ वेज मिक्स करना, फ्राई करना। ओके, ये नॉन वेज के लिए, ये लॉलीपॉप, कबाब, तंदूरी 65 बोनलेस के लिए। ओके, जो आप रेस्टोरेंट में जो नॉन वेज खाते हो लॉलीपॉप, कबाब, तंदूरी 65 वो आप घर पे खा सकते हो। ओके, ये फिश के लिए फ्राई मसाला, ऑल फिश फ्राई मसाला, इसमें नमक मसाला कोई चीज की जरूरत है, सिर्फ नॉन वेज मिक्स करना है, फिश मिक्स करना, फ्राई करना। ओके, रेडीमेड मसाला, आप इसका टेस्ट भी देख सकते हो, ये हमारा रेडीमेड। मित्र बघा इथे बनवलेलं पण आहे दादानी, हे बघा दादानी इथे बनवलं पण आहे आणि फ्राय पण करून ठेवता, म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टेस्ट पण करून घेऊ शकता। म्हणजे व्हेजसाठी, चिकनसाठी, फिशसाठी आणि तुम्हाला रेडीमेड मसाले इथे मिळणार आहे। इसका प्राइस क्या रहेगा? ये 60 की 1 है, 1 पैकेट में 60 रुपये से 153 पैकेट्स है। आप नॉन वेज, वेज, फिश कॉम्बो सेट भी ले सकते हो। ओके, 150 मध्ये ना तुम्हाला 3 पीस मिळणार आहे आणि एक पॅकेट घेणार 60 रुपयाला मिळणार आहे। म्हणजे तुम्ही वेगवेगळे पॅकेट पण घेणार तर तुम्हाला सेम प्राइसनी मिळणार आहे 150 रुपयांनी। आणि सिंगल तुम्हाला जर व्हेजचा पाहिजे, चिकनचा पाहिजे, मच्छीचा मसाला पाहिजे ना ते तुम्हाला इथे मिळणार आहे। आणि बघा दादा ना अपना मसाला शॉपचं नाव आहे त्यांच्या। ओके, थँक्यू। आणि बघा मित्रांनो इथे पण आपल्याला लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ना लोणचं त्यांची पण किंमत विचारू। तर भाई अचार की प्राइस काय रहेगी? 100 रुपये पाव, कोई भी लो। 100 रुपये पाव किलो। तर कोणतं पण लोणचं की नाव बघा 100 रुपये पाव किलो मिळणार आहे। हे बघा आंब्याची, मिरचीची, भरलेली मिरची वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे। ओके, थँक्यू। आणि बघा या साईडला आपल्याला मोमोज वगैरे किंवा बघा ट्विस्टर वगैरे, बर्गर वगैरे पाहायला मिळणार आहे। नॉनव्हेज स्टॉल पण आहे तिथे बघा, चिकन वगैरे, तंदुरी वगैरे पाहिजे ते तुम्हाला पाहायला मिळणार बनवून चालू। आणखी कुठून आले तुम्ही? आम्ही रांजणवाली। राजनवाली, रांजणवाली। नाव काय तुमचं? रमेश पाटील। रमेश पाटील। मित्र काका आहे ना महोत्सव फिरायला आलेले, कसा वाटला महोत्सव? काय बोलता? प्रत्येक वर्षी येतो इथे। अच्छा, प्रत्येक वर्षी येतात तुम्ही? जवशी चालू तवशी इथे येतो। अच्छा, काका आहे ना प्रत्येक वर्षी येतात। ओके, चालेल चालेल। ये कौन सा है? ये पहाड़ी है, पहाड़ी, ये अफगानी, अफगानी, ये मलाई, मलाई, ये चिकन तंदूरी, चिकन तंदुरी, ये लॉलीपॉप, लॉलीपॉप, वो चिकन रोल। चिकन रोल पण मिळणार आहे बघा मित्रांनो। इसका प्राइस क्या रहेगा? इसका प्राइस क्या रहेगा? 60 रुपीज। लॉलीपॉप 200 रुपये। कितना पीस आएगा? 6 पीस। और ये सब 200 रुपये का 2 है। 200 रुपये का 2। और तंदुरी कैसा रहेगा? 500 रुपये फुल। ओके, 500 रुपये फुल आहे। आणि बघा लाईव्ह बनवणं चालू आहे, म्हणजे फ्रेश तुम्हाला ना फूड इथे मिळणार आहे। स्टॉल का नाम क्या? JFC। तर मित्र स्टॉलचं नाव आहे ना JFC फास्ट फूड, म्हणजे स्टॉलचं नाव आहे। तर मित्र बघा इथे पण आहे ना आपल्या पुढे पिझ्झा वगैरे
स्टार वगैरे पापड वगैरे पाहायला मिळाले. जय महाराष्ट्र मंचुरियन कॉर्नर आहे. हे बघा, हे मसाले पापड, दाबिली वगैरे, नूडल्स वगैरे, हे बघा मंचुरियन वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. बघा इथे बनवणं चालू आहे. ग्रेव्ही वाला ड्राय वाले मंचुरियन वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि बघा इथे गोळा वगैरे पण आहे. तर मित्रा बघा, श्री बालाजी फास्ट फूड, इथे आपल्याला कुल्हड पिझ्झा वगैरे, ट्विस्टर वगैरे पाहायला मिळणार आहे. बर्गर वगैरे, मोमोज वगैरे. दादा कोणते मोमोज आहे? हे व्हेज मोमोज फ्राय मध्ये. अच्छा, फ्राय मध्ये. तर मित्रा बघा, हा यांचा ना मेनू कार्ड आहे आणि याच्यात प्राइस वगैरे सर्व काही मेन्शन केलेली आहे. बघा पाहू शकता. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला इथे ना मोमोज वगैरे, पिझ्झा वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि पिझ्झा बेस पण यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि बघा ट्विस्टर वगैरे, आणि बघा कुल्हड पिझ्झा पण आहे. आणि कुल्हड पिझ्झाची प्राइस काय असणार आहे? 100 रुपीज. ओके, तुम्ही जरा कुल्हड पिझ्झा ना 100 रुपीजला असणार आहे. ओके, थँक्यू. चला आणखी पण स्टॉल्स आहे ना ते पण कव्हर करूया. इथे पण आपल्याला चिकन रोल वगैरे, लॉलीपॉप वगैरे किंवा पहाडी चिकन, हे सगळे मलाई चिकन वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा इथे पण बनवणं चालू आहे. इथे आईस्क्रीम वगैरे, आणि पुढे पण आहे ना सेम स्टॉल आहे पिझ्झा वगैरे. हा पण सेमच आहे, त्यामुळे तो कव्हर नाही करत. आणि समोर पण बघा जय महाराष्ट्र चायनीज कॉर्नर आहे. तिथे पण आहे ना आपल्याला पापड वगैरे किंवा दाबिली वगैरे, राईस वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि या साईडने बघा सगळी बालनगरी आहे. आणि त्या बाजूला पण आहे ना वेगवेगळे स्टॉल्स आहेत, तर ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथे ना आई एकविरा सी फूड, इथे ना आपल्याला फिश वगैरे पाहायला मिळणार आहे. बांगडा, सुरमई वगैरे, पापलेट वगैरे, कोळंबी मसाला, चिकन सुका, वाव कालवण आहे, आणि कोलंबी मसाला, पेचा वगैरे, जवरा वगैरे किंवा भाकरी वगैरे पाहिजे तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा हे काय कोळंबी भात वगैरे पाहिजे तुम्हाला, बोंबील फ्राय वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. कोळंबी फ्राय वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि बघा अशी प्लेट वगैरे पाहिजे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणखी पण स्टॉल्स आहे ना ते पण आपण कव्हर करूया पुढे. आणि बघा इथे काय पाहायला मिळणार आहे. इथे पण आपल्याला सी फूड पाहायला मिळणार आहे. हे बघा इथे लावलेले आहे, ते पाहूया काय काय असणार आहे. आणि बघा इथे पाया, मुंडी, मटन वगैरे, वजडी वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला पाहिजे ना व्हेज नॉनव्हेज फूड वगैरे तुम्हाला एन्जॉय करायचं तुम्ही करू शकता. बघा इथं आणि पूर्ण सेफ्टीने ठेवलं आहे, म्हणजे धूळ वगैरे उडणार नाही. पाहू शकता चिकन, मटन वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे. विरा हॉटेल चायनीज, इथे आपल्याला चायनीज फूड पाहायला मिळणार आहे. लॉलीपॉप वगैरे, तंदुरी वगैरे पाहिजे, खेकडा मसाला पण आहे. आणि बघा मोमोज वगैरे पण आहे. चिकनमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहे इथं. आणि बघा लॉलीपॉप वगैरे पण आहे इथं. आणि बघा आता स्टॉल दाखवलं ना, आणखी पुढचे पण स्टॉल्स आहेत ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथे अरेंजमेंट पण केली आहे. जर तुम्हाला फूड एन्जॉय करायचं तुम्ही इथे एन्जॉय पण करू शकता. बघा टेबल वगैरे पण लावलेलं आहे इथं. आणि बघा त्या साईडला पण आहे ना, मित्र बघा आई एकविरा कॅटरर्स कारिवली, इथे पण तुम्हाला सी फूड वगैरे पाहायला मिळणार आहे. तर बघूया कोणकोणते आहे ना सी फूड इथे पाहायला मिळणार आहे. हे बघा इथं पापलेट वगैरे बघू शकता. आणि फ्रेश फूड आहे ना तुम्हाला इथे मिळणार आहे. दादा काय प्राइस असणार सांगता मला? हे 500 रुपये, हे 500, हे 1500 रुपये. वन पीस 1500 आणि वन पीस 1000 रुपये. ओके, हे 200 रुपये. 200 रुपये. कोणती मच्छी? ही सुरमई. ही झिंगा फ्रान्स आपले 6 पीस 200 रुपये. 6 पीस 200 रुपये. हे बॉयलर चिकन 150 रुपये. 150 रुपये. गावठी चिकन 250 रुपये. गावठी चिकन 250. दाल मुंडी 200 रुपये. हे 150 रुपये लिव्हर प्लेट. आणि हे बिर्याणी 200 रुपये. लॉलीपॉप हे 200 रुपये. 200 रुपये. हे 100 चे 3 पीस. काय आहे ते? स्टिक कबाब. स्टिक कबाब. ओके, स्टिक कबाब आहे. तंदुरी 400 रुपये. तंदुरी 400 रुपये. आणि बघा 20 रुपये. आणि बघा भाकर पाहिजे ना, भाकरही मिळणार आहे. बघा तांदळाची भाकर आहे. आणि बघा फ्रेश फूड तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला आहे ना ऑन द स्पॉट आहे ना सगळे फूड इथे मिळणार आहे बनवून. म्हणजे तुम्हाला असं नाही का ते जुनं फूड तुम्हाला नाही मिळणार. बघा समोर बनवणं पण चालू आहे. फ्रेश फूड तुम्हाला मिळणार आहे. हे बघा काय बोलता दादा? भाऊ मात्र मी. ओके, तुम्ही दादांचा स्टॉल आहे. ओके चल, थँक्यू. बघा हा तो स्टॉल दाखवला ना, आणखी पुढे पण आहे ते पण कव्हर करूया. आणि बघा हे बघा श्री चोरोबा गावरान तडका. इथे बघा आपल्याला इथे पण आहे ना सी फूड पाहायला मिळणार आहे. ताईंना विचारू यांची प्राइस वगैरे काय असणार आहे. बांगडा प्लेट वगैरे. ताई प्लेट कशी असणार आहे? 200 रुपये. आणि ही कोणती प्लेट आहे? चिकन थाळी.
प्रॉन्स, बांगडा थाळी म्हणजे बांगडा आणि प्रॉन्स, चिकन थाळी. आणि हे लॉलीपॉप आहे. आणि हे कोणतं आहे? हे मटन आहे. मटन, चिकन कलेजी, मुंडी, चिकन, चिकन ग्रेव्ही, प्रॉन्स आहे, पापलेट आणि बांगडा आणि पुरणपोळी आहे नाही. तर मित्र पुरणपोळी आहे आणि मोदक वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. आणि हे काय? डोनट्स. ओके. तर मित्र बघा, तुम्हाला ना सी फूड पाहिजे तुम्ही ते एन्जॉय करू शकता. आणि बघा, मच्छी थाळी, चिकन थाळी, पापलेट थाळी, मटण थाळी, कोळंबी बिर्याणी वगैरे, सुरमई फ्राय वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला ना या स्टॉलला मिळणार आहे. ताईचा स्टॉल, आणखी पण स्टॉल्स आहे इथे पण बघा. इथे पण आपल्याला सी फूड पाहायला मिळणार आहे. आणि बघा या स्टॉलचं नाव ना आगरी जेवण. आणि बघा सगळ्यांची प्राईस वगैरे पण दिली बघा. लेपा बघा 250 रुपयाला आहे. ताई हे कोणते मच्छी? सुरमई. आणि बघा मांदेली फ्राय पण आहे. आणि बोंबील फ्राय आहे ना? बोंबील फ्राय आहे. जिताडा पण आहे. पापलेट पण मिळणार आहे. भेजा पण मिळणार आहे. आणि हे काय? काय? कोंबडा. अच्छा, गावठी कोंबडा. आणि हा पायासू, दाल मुंडी. आणि प्लेट कशी असणार आहे सगळी? 600 रुपयाचा सगळी. 800 रुपये, 250 रुपये. आणि भाकर कशी असणार आहे? 30 रुपये. ओके. आणि मांदेलीची प्लेट 100 रुपये. ओके. सगळ्यांची प्राईस पण सगळी. आणि भेजा कसा असणार आहे? 250 रुपये. तर भेजा बघा 250 रुपये असणार आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल ना बघा ताईच्या स्टॉलला मिळणार आहे. तर आमच्याकडे घरगुती पद्धतीने मच्छी व मांसाहारी जेवण मिळणार आहे. लिहिलं पण आहे. ओके. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. जर तुम्हाला पाहिजे तुम्ही ना ऑर्डर पण देऊ शकता. ओके, थँक्यू. आणि या साईडला बघा आगरी कोळी तडका. या स्टॉलचं नाव आहे ना आगरी कोळी तडका आहे. तर इथे पण बघा आपल्याला कोळंबी, मुंडी डाळ, चिकन पीस, अंडी, सुरमई, पापलेट, चिंबोरी, भाकरी वगैरे पाहिजे. ताई हे कोणता मासा आहे? काळा मासा. काळा मासा वगैरे पाहिजे ते. आणि बघा इथे तुम्हाला सॅलेड वगैरे पण मिळणार फ्रीमध्ये. आणि भाकरी वगैरे पण आहे बघा. आणि सगळ्यांची प्राईस आहे ना मेन्शन केलेली. तर मित्र कॉस्मेटिकचे प्रोडक्ट वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला इथे मिळणार आहे बघा. त्याच्याबद्दल जास्त मला काय माहिती नाही पण तुम्हाला सांगतो जर तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे खरेदी करू शकता. आणि ताईचं बघा स्टॉलचं नाव आहे ना आगरी कोळी तडका. स्मोक बिस्किट वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. स्मोक बिस्किट आहे. तर मित्र बघा स्मोक बिस्किट आहे. आणि बघा ट्विस्टर वगैरे पाहायला मिळणार आहे. तर ट्विस्टर का प्राइस काय रहेगा? 50 रुपये. हां, तर मित्र ट्विस्टर पण मिळणार आहे 50 रुपये. फ्रेश बनवणं पण चालू आहे त्यांचं. ओके. आणि बघा इथं चिकन शोरमा वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा जय महाराष्ट्र फूड कॉर्नर यांच्या स्टॉलचं नाव आहे. हे काय? कीमा. तर मित्र चिकन कीमा वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. चिकन कीमा, चिकन मसाला, सुक्का चिकन. अरे सबका नाम बताओ ना मुझे. चिकन मलाई टिक्का, चिकन हाफ तंदूरी, चिकन कबाब, चिकन लॉलीपॉप. ओके. चिकन टिक्का है, चिकन बटर स्टिक है, चिकन ड्रम स्टिक है, चिकन तंदूरी है. ओके. चिकन पकोड़ा है. ओके. चिकन पकोड़ा वगैरे पण मिळणार आहे. त्या चिकन बिर्याणी पण आहे. तर चिकन बिर्याणी पण मिळणार आहे त्यांच्याकडे. चिकन बिर्याणी पण मिळणार आहे यांच्याकडे. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बघा वेगवेगळे फूड आहे ना इथे एन्जॉय करू शकता. ओके, थँक्यू. आणि यांच्या स्टॉलचं नाव आहे ना जय महाराष्ट्र फूड कॉर्नर आहे. हा स्टॉल आहे ना आई एकविरा. इथे पण आपल्याला सी फूड वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि बघा वेगवेगळ्या प्रकारचे ना फिश आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. फ्रेश ना मसाले लावून ठेवले. जर तुम्हाला पाहिजे तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि बघा इथं किती सुंदर बैल ठेवलेलं आहे. आणि ताईला विचारू यांची किंमत वगैरे काय असणार आहे, कोणकोणते आहे ना फूड इथे त्यांच्याकडे मिळणार आहे. आपला आगरी कोळी जेवण स्पेशल आहे. 1 नंबर क्वालिटीचं जेवण आहे. आणि प्रत्येक आगरी कोळीमध्ये मी लावते, मालवणीमध्ये पण लावते. आणि एकदम जेवण माझ्याकडं ब्रँड जेवण आहे. जेवणाची क्वालिटी आहे. एकदा खाल्लं तर पुन्हा येणार, फॅमिली घेऊन येणार असं जेवण आहे माझ्याकडे. सांगा ना काय काय आपल्याकडे.
हे बघा आगरी कोळी आमची गावठी पोची कोलंबी. ओके. ही आमची आगरी कोळी चिंबोरी. हा मोठी पण याच्यावर मोठी पण असते. 1 किलोची एक पण असते माझ्याकडे. 2 किलोची एक पण आहे. जशी ऑर्डर मालकला येईल तशी मी बनवते. खेकडा आमचा गोड्या पाण्याचा. अच्छा गोड्या पाण्याचा. हा गावठी खेकडा गोड्या पाण्याचा. आणि हे बघा आमचं इथे आगरी फेस्टिवल लागलंय म्हणून इथे मेंढ्याचं मटण लागतो म्हणून सर्व गोष्ट मी मेंढ्याची ठेवलेली आहे. पायासूप मेंढ्याचं आहे, पेजा मेंढ्याचं आहे, मटन मेंढ्याचं आहे, ओजडी मेंढ्याची आणि बकऱ्याचं मी काहीच ठेवलेलं नाही. आणि आई एक्विरियलला व्हिजिट करा, इथं मेंढ्याचं मटण तुम्हाला एकदम प्युअर मिळेल. अच्छा. हा आणि प्युअर आगरी कोळी टेस्ट आहे तशी आणि चांगल्या पद्धतीने बनवलेलं एकदम गावठी जेवण आहे आपलं. ओके. आणि हे काय? हे पाया सूप आहे, मटन कलेजी आहे, ही पण मेंढ्याचीच आहे. ही चिकन कलेजी आहे, चिकन खिमा आहे, सुक चिकन आहे, आगरी ग्रीन चिकन आहे. ओके. हा आगरी ग्रेव्ही मध्ये गावठी कोंबडा आहे. ओके. ही कोलंबी मसाल्यामध्ये, ही ड्राय मध्ये. हा कोलीवाला कोलीवाडा आहे, 350 रुपये प्लेट आहे. चिकन 65 आहे. ओके. 250 रुपये. लॉलीपॉप आहे आपले 200 रुपये प्लेट आहे. हा भेजा आहे, मेंढ्याचा भेजा आहे, ओजडी आहे मेंढ्याची, दाल मिठी आहे मेंढ्याची. आणि ही प्लेट कोणती कोणती आपल्याकडे? मटन थाळी आहे, मटन थाळी, चिकन थाळी आहे, कोलंबी थाळी आहे, पापलेट थाळी आहे, सुरमई थाळी. ओके. आणि बघा ग्रीन पापलेट फ्राय पाहिजे ना ते तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि बघा पापलेटला मसाले वगैरे लावून ठेवले, जसं तुम्ही ऑर्डर देणार ना तुम्हाला फ्रेश आहे ना फ्राय करून याचा फिश ते मिळणार आहे. तर बघा बांगडा, बोंबील, पापलेट, सुरमई वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे ना फ्रेश मिळणार आहे. आणि बघा या स्टॉलला आपल्याला मोमोज वगैरे पाहायला मिळणार आहे. मोमोज, बर्गर वगैरे. दादा किंमत काय असणार आहे मोमोजची? मोमोजची किंमत आपल्या जशी क्वालिटी तसंच देणार आपण. ओके. शेजवान मोमोज आहेत ते असणारे 200 रुपये. हो. चीजी पनीर मोमोज आहेत ते असणारे 200 रुपये. ओके. एक्स्ट्रा लार्ज बर्गर आहे 200 रुपये. ओके. पिझ्झा बर्गर आहे तो पण 200 रुपये. पनीर सुकली बॉब आणि पण 200 रुपये. ओके. आणि स्प्रिंग पोटॅटो जो नॉर्मल आहे हो 70 रुपये. 70. स्प्रिंग तो पण 70 रुपये. ओके. टोर्नेडो आहे तो 100 रुपये. आणि पनीर स्टीम मोमोज आहे हो 150 रुपये. 150. चिकन मोमोज आहेत 150 रुपये. ओके. त्यावर एक्स्ट्रा मागितलं चीज वगैरे हो 200 रुपये. ओके. आणि पनीर फ्राय मोमोज जे आपण एअर ड्रायने फ्राय करणार हो तेही 150 रुपये. ओके. परत पनीर शेजवान मोमोज आहेत तेही 150 रुपये. ओके. चिल्ली मोमोज आहेत ते 200 रुपये. एअर फ्राय प्राइस ओके 70 रुपये. आणि हे क्रिस्पी प्राइस आहे ओके तेही 70 रुपये. ओके. आणि क्रिस्पी एअर प्राइस हे फक्त 100 रुपये. ओके. तर मित्र बघा दादाने ना कोणकोणते ना फूड त्यांच्याकडे मिळणार आहे, त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये ना आपल्याला माहिती दिलेली आहे. अस्सल आगरी चव आपल्याला मिळेल, अस्सल आगरी चव मिळेल आणि पूर्ण होममेड आहे आणि हायजीनिक पूर्ण. कुठल्याही प्रकारचा गालबोट दिसणार आहे. आपल्या दोन्ही वेगवेगळ्या कढई आहेत. ओके. दोन्ही वेगवेगळ्या. अच्छा व्हेज नॉनव्हेज साठी दोन्ही वेगवेगळे आहे. वेगवेगळ्या आहेत पूर्ण. मित्र व्हेज आणि नॉनव्हेज साठी दोन्ही. आणि बघा इथं चव उभ्या महाराष्ट्राची. अच्छा मसाले सगळे. तर मित्र बघा इथे ना आपले सगळे मसाले पाहायला मिळणार. शेंगदाणा चटणी वगैरे, कोल्हापुरी ठेचा वगैरे, फिश रस्सा मसाला, फिश फ्राय मसाला किंवा अंडा रस्सा मसाला, मटन बिर्याणी मसाला, मटन सुक्का मसाला किंवा मटन रस्सा मसाला, चिकन बिर्याणी मसाला आणि बघा चिकन सुक्का मसाला, चिकन रस्सा मसाला आणि बघा पावभाजी मसाला वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. ओके. अच्छा 3 प्रकारचे आहे का? अच्छा तिघांचा वेगळा. ओके. अच्छा वाटण पण आहे. ओके. काय प्राइस काय असणार आहे याची? 25 रुपये MRP आहे. 25 रुपये. पण 100ला 5 आहे. अच्छा 100ला 5 मिळणार आहे. काय बोलता? अच्छा पाट्यावरती बनवले. तर मित्र पाट्यावरती बनवलेलं आहे म्हणजे मिक्सर वगैरेचा यूज नाही. पाट्यावरती बनवले नॅचरल पद्धतीने बनवलेले. आपल्या चटण्या येतात. लसूण चटणी येते, हो शेंगदाणा चटणी, कढीपत्ता चटणी, कारळ चटणी आहे. ओके. 50ला 1 आहे, 90ला 2 आहेत. ओके. आणि बाकीच्या मसाल्यांची प्राइस काय असणार आहे? 30 रुपयाला 1 आहे. 30 रुपयाला 1. 100ला 4 आहे. 100ला 4 कोणते पण? ओके. आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.